हॅलो मित्रांनो, वेलकम टू सिव्हिल टेक. आता जस्ट नोटिफिकेशन आलं की आपली जी MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम आहे ती पोस्टपोन करण्यात आलेली आहे. आता याच्यातलं पोस्टपोन होणार हे जवळपास म्हणजे वाटतच होतं की आपल्या अगोदरची 11 तारखेची एक्झाम पोस्टपोन झाली म्हणजे आपली पण होणार असा अंदाजा होता. पण मध्येच काही बातम्या येत होत्या की वेळेलाच होईल वगैरे, वगैरे. पण आता क्लिअर कट नोटिफिकेशन आलेलं आहे की पोस्टपोन झालेली एक्झाम. शेवटचा 2 नंबरचा सेंटेन्स बघा तुम्ही, की प्रस्तुत परीक्षांचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर होईल. म्हणजे अजून आता हे दिनांक ठरवतील, तारीख ठरवतील आणि मग शेड्यूल लावतील. मग प्री एक्झाम होईल 3 महिन्यानंतर, मेन्स एक्झाम होईल आणि मग इंटरव्ह्यू आणि ऑर्डर त्याच्यापुढे 1 वर्षानंतर. असा साधारण कार्यक्रम मला इथून पुढे दिसतोय. आता एक माझा जर अंदाजा घ्यायचा झाला, तर आज हे 13 ऑक्टोबरला नोटिफिकेशन आलंय. साधारण यांचं डिस्कशन मुख्यमंत्र्यांसोबत म्हणा किंवा यांचं जे पॅनल असतं यांच्यासोबत म्हणा, हे साधारण येत्या 15-20 दिवसात किंवा फार तर फार 1 महिन्याभरात यांचं डिस्कशन झालेलं असेल आणि हे 1 महिन्याच्या आत साधारण नवीन टाईम टेबल लावतील. एक अंदाजे मला असं वाटतं, की माझं पर्सनल एक्सपिरियन्स असं वाटतंय, की 2 महिने साधारण एक्झाम पुढे जाईल. 2 किंवा 1 महिना. मी पुन्हा सांगतो हे माझं पर्सनल मत आहे. ती 15 दिवसांनी सुद्धा जाऊ शकते. याच्यात काहीही अंदाजा नाही सांगता येत. पण एक जस्ट सांगतो. मला वाटतं साधारण 2-1 महिने एक्झाम पुढे जाऊ शकते. ओके. तर मी हे व्हिडिओ का बनवला? मला व्हिडिओ बनवायचा याच्यासाठी होता, की नुसती एक्झाम पुढे गेली, तर मग आपण छान आनंदात होतो, की आपली एक्झाम आता पुढे गेली मग आता कसं करायचं? तर मग याच्यासाठी काय-काय वेज आहेत, हे मी या व्हिडिओतनं सांगण्याचा प्रयत्न केला. काय आपण गोष्टी करू शकतो? एक गोष्ट लक्षात घ्या, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला क्लिअर करतो. हा जो व्हिडिओ तुम्ही जसा विचार करताय, की मी 4 ऑप्शन देईल आणि 4 ऑप्शनच असतील, अशा प्रकारचा होणार नाही. त्या व्हिडिओमध्ये मी भरपूर वेगळ्या पद्धतीने माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय, की जे नॉर्मल स्टुडंट काय करू शकतात आणि आपल्या सिव्हिल टेकच्या स्टुडंटकडनं ही चुकी झाली नाही पाहिजे, याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. काय म्हणलं मी? नॉर्मल स्टुडंटचा काय विचार आता होईल आणि आपण काय विचार केला पाहिजे, याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो. ठीक आहे? बघू आपण आता व्हिडिओ काय आहे? काय आपल्यासमोर ऑप्शन आहेत? सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, की आता गेटचे नोटिफिकेशन येऊन गेलेलं आहे. त्याची जी फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे विथ लेट फीस म्हणजे हे भरपूर दिवसापासून चाललेत. 28 सप्टेंबर सॉरी मागच्या महिन्यापासून काय तारीख मला लक्षात नाही. मागच्या महिन्यापासून गेटचे फॉर्म चालू आहेत आणि त्याची 14 ऑक्टोबर 2020 ही शेवटची तारीख आहे. 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. तिथे तुम्हाला ₹500 एक्स्ट्रा भरावे लागतील. ती लेट फीस आहे. ज्यांनी जर भरला नसेल आतापर्यंत गेटचा फॉर्म, तो तुम्ही भरू शकता. ठीक आहे. मी हे तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, की तुमच्यासमोर ऑप्शन काय-काय आहेत. पण मी नुसतं ऑप्शन देऊन थांबणार नाही. मी माझं एक ओपिनियन तुमच्यासमोर ठेवणार आहे. तर पहिलं ऑप्शन आपल्याला असं दिसतंय, की आपल्यासमोर गेट 2021 हा एक पर्याय आहे. गेट 2021 याचा लास्ट डेट 14 ऑक्टोबर 2020 विथ लेट फीस आहे. त्याच्यामुळे जर कोणी भरला नसेल, तर आता लेट फीस भरून तुम्ही भरू शकता. गेट हा एक ऑप्शन. दुसरा एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशन जे की सेंट्रल लेव्हलची एक्झाम म्हणजे केंद्राची एक्झाम असते ही. तर ही आपल्याला ज्युनियर इंजिनिअरचं पद देते. सिव्हिलला, मेकॅनिकलला, इलेक्ट्रिकल इत्यादी ब्रांचेससाठी असते. याचं हे दुसरं ऑप्शन मी याच्यासाठी सांगतो, की याचं एंड डेट जी आहे, ही 30 तारीख आहे या ऑक्टोबर महिन्यातली. त्याच्यामुळे याला अजून वेळ आहे. आरामात भरू शकता. आणि 30 तारखेला वेळ संपल्यानंतर तुमचं जर फक्त पैसे भरायचे राहिले असतील, तर 1 तारखेला तुम्ही 1 नोव्हेंबरला तुम्ही पैसे भरू शकता. ठीक आहे? आणि बिहार वगैरेचे जर असतील, तर त्यांना 45 दिवस एक्सटेन्शन दिलेलं आहे, कारण तिथे निवडणुका आहेत. तर हे आपल्यासमोर दुसरं ऑप्शन आहे. ठीक आहे? आता हे ऑप्शन मी तुम्हाला सांगायसाठी इथे एक सेपरेट स्लाइड बनवली. ऑप्शन काय-काय आहेत हे एकदा तुम्हाला सांगतो. पहिले जसं मी सांगितलं गेट 2021 ही गेट 2021 फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये आहे. फर्स्ट वीक म्हणजे काहीतरी 7, 8, 9, 10, 11 असं काहीतरी आहे बघा फेब्रुवारीचं.
ठीक आहे. गेट थ्रू आपल्याला काय मिळतं ते पण मी तुम्हाला इथे सांगतोय. एक गोष्ट मी पुन्हा इथे सांगतोय, मी अजून माझ्या मेन पॉइंटवर आलेलो नाही. मला जे व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्रेस करायचंय त्या पॉइंटवर मी आलेलो नाही. हे जस्ट तुम्हाला मी ऑप्शन देतोय की गेट 2021 याचा फॉर्म अजूनही चालू आहे, भरू शकता. फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तो आहे. गेट एक्झाम आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला काय-काय भेटू शकतं. गेट क्वालिफाय झाल्यानंतर जर तुमच्या भारताच्या लेव्हलचा म्हणजे ए-आय-आर रँकिंग हा 1000 च्या आत असेल, कास्ट विषयी नाही बोलत मी, ओपन कॅटेगरी विषयी. जर 1000 च्या आत तुमचा ओव्हरऑल रँकिंग असेल, ए-आय-आर रँकिंग, तर तुमची सिलेक्शन हे पब्लिक सेक्टर युनियन म्हणजे ज्या शासनाच्या, केंद्र सरकारच्या काही कंपन्या असतात किंवा शेअर्स काही असतात काही कंपन्यामध्ये. जसं बेल, गेल अशा काही कंपन्या आहेत, ओ-एन-जी-सी या सगळ्या कंपन्यांमध्ये सरकारचे काही शेअर असतात. तर त्याची रिक्रुटमेंट ही गेट थ्रू होते. म्हणजे आता तुम्ही गेट चांगल्या मार्कांनी क्वालिफाय झाले, सपोज ए-आय रँकिंग 1000च्या आत आली, तर पी-एस-यूमध्ये तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवतात. तिथे छान इंटरव्ह्यू गेला, की आपण पी-एस-यूमध्ये सिलेक्शन होतं. पॅकेज फार छान असतं. 12 लाख वगैरे असं मी ऐकलेलं आहे. सो पी-एस-यू आपल्याला गेट देऊ शकतं. गेट क्वालिफाय झालं तर आपण एम-टेक किंवा पी-एच-डी करू शकतो. आणि एम-टेक, पी-एच-डी हे नुसतं पुरतंच मर्यादित नाही, तर सिंगापूर आणि जर्मनी हे 2 देश सुद्धा तुम्हाला एम-टेक आणि पी-एच-डी गेट स्कोअरवर करण्यासाठी चान्स देतात. ठीक आहे. दुसरं ऑप्शन जसं तुम्हाला सांगितलं मी एस-एस-सी 2021 याचे फॉर्म आता सुटलेले आहेत. टियर 1 साठीचे फॉर्म आहेत. तर याच्यासाठीचे फॉर्म हे 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही भरू शकता. तिसरं ऑप्शन आपल्याकडे आहे झेड-पी किंवा अदर लोकल लेव्हलच्या ज्या एक्झाम असतात. नगरपालिका वगैरे महानगरपालिका याचा आपण अभ्यास करू शकतो. आणि चौथा ऑप्शन आहे एम-पी-एस-सी मेन्सचा आपण स्टडी करू शकतो. हे आजकाल ट्रेडिशन बनलेलं आहे. काय काय बनलेलं आहे की एम-पी-एस-सी प्री जवळ आली की महिनाभर आधी एम-पी-एस-सी मेन्स स्टॉप करायचं आणि एम-पी-एस-सी प्रीला चालू करायचं महिनाभर आधी. हे असं आजकालचं ट्रेडिशन बनलंय. एक काय काय म्हणतात त्याला सवय बनली आहे मुलांची की असंच करतात ते. तर मी हे ओव्हरऑल मुलं काय विचार करतील या दृष्टीने हे 4 ऑप्शन बघा तुम्ही 110% माझी गॅरंटी तुम्ही कोणताही टेलिग्राम ग्रुप ओपन करून बघा. सगळे मुलं आता अभ्यासाला लागणार गेट 2021च्या, एस-एस-सी 2021च्या, झेड-पी किंवा अदर लोकल एक्झामच्या किंवा काहीच नाही हे काहीच करायचं नसलं तर एम-पी-एस-सीच्या मेन्सच्या तयारीला लागतील हां. ही गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये फिक्स ठेवा. नॉर्मल लोक हेच विचार करतील, पण सिव्हिल टेक हे विचार नाही करणार. बघा, माझं आता मत काय? पण म्हणजे बट तिथे लिहिलंय. माझं असं म्हणणं आहे, एका प्रतिष्ठित चॅनलने म्हणजे ज्या चॅनलमध्ये भरपूर आपले सिव्हिल इंजिनिअर पडलेले आहेत, या चॅनलनी आज सकाळी सर्व्हे घेतला. या सर्व्हेला 10,000 मुलांनी वोट दिलं. किती जणांनी? 10,000 मुलांनी वोट केलेलं आहे. प्रश्न काय आहे? एम-ई-एस पूर्व परीक्षा 2020 बद्दल तुमचे मत काय? 45% मुलं म्हणतायत 1 नोव्हेंबर रोजी झाली पाहिजे. 55% मुलं म्हणतायत ती पुढे गेली पाहिजे. 10,000च्या 45% किती होतात रे साधारण? 4,500 होतात ना? बरोबर ना? 4,500 होतात. 10,000 वोट असतील तर 45% 4,500 होतात. तर 4,500 मुलांचं असं मत आहे की ती 1 नोव्हेंबरला झाली पाहिजे. कोणते मुलं असं म्हणतील बरं मला एक तुम्ही एक सांगा? मला तर कॉमन सेन्स हा वाटतो की ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे आणि झाला जरी नसेल, ज्यांना कॉन्फिडन्स आहे, असे मुलं काय म्हणतील की माझा अभ्यास झालेला आहे, मी 1 नोव्हेंबरला परीक्षा देऊ शकतो. आणि उरलेले मुलं 55% मध्ये येतील. मी 55% विषयी बोलत नाही. 4,500 जणांचा जर अभ्यास झालेला असेल, मी हे 4,500चे 4,500 पकडत नाही. मी 4,500 चे 1,000 कमी करू? बरं. तुम्ही म्हणता नाही अजून कमी करा. 1,500 कमी करतो. चला, पकडले मी 3,000 मुलं. या 4,500 पैकी 3,000 मुलं जर खरं-खरं म्हणत असतील, मनातनं फुल कॉन्फिडन्स अभ्यास असेल, असे मुलं 3,000 जर असतील, की त्यांचं म्हणणं काय आहे 1 नोव्हेंबर पर्यंत एक्झाम झाली पाहिजे. मला बोलायचं काय ते कळालं तुम्हाला? 3,000 मुलं आत्ताच्या घडीला 1 नोव्हेंबरला एक्झाम देण्यासाठी सक्षम आहेत.
मी 4.5 न पकडता मी 3,000वर आकडा केलेला आहे आणि तो कॉन्फिडंटली सांगतो मी की हे 3,000 मुलं फुल तयारीनिशी रेडी होते आजच्या घडीला एक्झाम देण्यासाठी. तुम्हाला कॉम्पिटिशन कळतीये का काय होतंय? मी याच्यासाठी तुम्हाला अजून एक माझी पुढची स्लाइड मी लेक्चरमध्ये सांगितली होती. पहिल्या स्ट्रॅटेजी टू प्रिपेअर एमपीएससी 2020 त्याच्यामधली एक स्लाइड उचलली आहे आणि तुम्हाला दाखवतो. मी कॅल्क्युलेशन काय केलं होतं एमपीएससी एमईएस 2020 साठी 217 जागा आहेत. फॉर्म टोटल आलेले आहेत 40,719. या 40,000 पैकी साधारण 35,000 ऍट ऍक्च्युअल एक्झामला उपस्थित असतात. 5,000 प्लस मायनस अब्सेंट राहणाऱ्यांची संख्या असते. ठीक आहे. पण आता या प्री एक्झाम मधनं सिलेक्शन किती जणांचं होणार आहे? हे बघा 217 गुणिले 17 हा रेशिओ मी माझ्या मनाने लावलाय. हा रेशिओ कसा व्हॅरी होतो तुम्हाला पहिलेच सांगतो. 217 गुणिले 16 पण होऊ शकतं. 217 गुणिले 17 होऊ शकतं. 217 गुणिले 17.5 होऊ शकतं. 217 गुणिले 18 होऊ शकतं. त्यांनी फरक किती पडणार आहे? 217 गुणिले 17 केलं मला मिळालं 3,689. 16 करा हा आकडा अजून कमी होईल 3,689. 18 करा थोडासा आकडा वाढेल. मी जास्त आकडा पकडतो. ठीक आहे. मी या 3,689 ला पकडतो 4,000. ठीक आहे. 4,000 मी सिलेक्शन रेशो पकडला मेन्ससाठी. म्हणजे मी काय बोललो डोक्यामध्ये गेलं का तुमच्या? मी असं म्हणलं 217 जर मेन जागा असतील म्हणजे फायनल ज्या पोस्ट आहेत त्या 217 आहेत, तर मेन्स साठी किती जण सिलेक्ट होणार आहेत? 4,000 जण सिलेक्ट होणार आहेत. ओके. आणि जर आता हे मागचं पोल कन्सिडर केलं तर 3,000 मुलं आत्ताच्या घडीला रेडी आहेत. म्हणजे 1,000 मध्ये ज्यांची तयारी नाही, काहीच तयारी नाही, कमी तयारी आहे, अशा मुलांना आपलं स्थान मिळवायचं आहे. 3,000 तर रेडीच पकडून चाला तुम्ही आत्ताच्या घडीपासून. ते काय रिव्हिजन देणार आणि तुमच्या सोबत येणार कॉम्पिटिशन द्यायला. मग या 1,000 जणांमध्ये तुम्हाला यायचं असेल तर ते तेवढं सोपं नाही. तेवढं सोपं मुळीच नाही. त्याच्यामुळे हे जे ऑप्शन मी तुम्हाला दिले, हे गेट, एसएससी, झेडपी, एमपीएससी मेन्स हे तर कराच, पण हे सेकंडरी करा. काय करा हे? सेकंडरी. आपला मेन फोकस हा नेहमी पहिले असला पाहिजे प्री, नंतर मेन्स आणि नंतर इंटरव्ह्यू. बाकी हे हे जे गेट 2020, एसएससी 2021 हे तुम्हाला एक्सपिरियन्स साठी द्यायचे तर द्या. मी हे पर्सनल मत आहे माझं असा म्हणजे याला काय म्हणतात कंपल्शन नाही करत मी. एक पर्सनल मत असं सांगतो, गेटवर जर फोकस करत असताल ना तर गेट वरच करा. एसएससी वर जर करत असताल तर एसएससी वरच करा. झेडपी तर झेडपी आणि एमपीएससी तर एमपीएससी प्री पहिले, मेन्स दुसरं. याच्यासाठी सांगतो मी काय होतं माहिती का, तुम्ही मेन्सला आज जर लागले तुमची मेन्स तर परफेक्ट होऊन जातं पण प्रीच निघाली नाही तर काय करणार आहे तुम्ही? लोणचं घालणार आहे का त्या मेन्सच्या अभ्यासाचं? नाही ना. मग धड गेटही नाही, धड एसएससी नाही, धड झेडपी नाही. आजच्या घडीला तुम्हाला स्वतःला कळत असेल कसं बर्डन आलं होतं. जेव्हा 15 दिवसावर एक्झाम दिसते ना तेव्हा काहीच दिसत नाही माणसाला की आपला अभ्यास दिसतो फक्त काय झालंय काय नाही. आज जर करंट अफेअर बद्दल मी बोलायला गेलो, करंट अफेअर हा एवढा डीप सब्जेक्ट झालेला आहे आणि प्रत्येक मुलगा हा करंट अफेअरच्या मागे लागलेला आहे. म्हणजे चालू घडामोडी. आणि त्याला म्हणजे करंट अफेअरच्या मागे कोण लागतं? चालू घडामोडी कोण करतं? ज्याचा टेक्निकल सब्जेक्ट प्लस मॅथ्स प्लस मेकॅनिक्स हे सब्जेक्ट झालेले आहे. मराठी, इंग्लिश झालेले बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आहे असे लागतात. ओके. आजकाल प्रत्येक तुम्हाला एक ट्रेंड सांगतो ट्रेंड. एक 4 वर्षापूर्वी असं होतं की 4 वर्षापूर्वी असं होतं की मुलं टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल 4 वर्ष नाही सॉरी 2017. 2017 पासून म्हणजे 3 वर्षापूर्वीपासून असं होतं की मुलं जस्ट एक सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल थोडं वर वाचून घ्यायचे, मॅथ्स थोडं बघून घ्यायचे आणि त्यांची प्री निघून जायची. काय कट ऑफ नव्हता 25 वगैरे कट ऑफ होता. पण दुसऱ्या वर्षी 2018 ला असं झालं की मुलं टेक्निकल सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने करायला लागले. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सिरियसली करायला लागले. मॅथ्सवर चांगला फोकस करायला लागले. मेकॅनिक्सवर करायला लागले. ही होती 2018 ची गोष्ट. 2019 मध्ये पोस्ट जास्त होत्या. मुलांचा अभ्यास चांगला झाला. त्यांनी एक वरवर इकॉनॉमिक्सचा ट्रेंड जास्त होता बघा 2019 ला. ते काय म्हणले मी टेक्निकल सगळे करणार. मी
सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल हे सब्जेक्ट करणार, मॅथ्स मेकॅनिक्स करणार आणि करंट अफेअर्स जे 20 मार्काला जे आहे ना, 20 मार्कापैकी मी इकॉनॉमिक्स हा विषय चांगला करणार. हा 2019 ला ट्रेंड होता. आणि 2020 चा सांगू मी एकंदरीत जेवढे ग्रुप्स बघतो, जेवढं इतर लोक अभ्यास करतात बघतो, त्यांचा सगळ्यांचा ट्रेंड असा झालाय की पहिले बाबा मी करणार 20 मार्क हे फिक्स. म्हणजे चालू घडामोडी फिक्स करणार मी, मी इकॉनॉमिक्स करणार, मी हिस्ट्री करणार, मी भूगोल करणार, मी सगळं करणार. 20 मार्कापैकी मला 15 मार्क मिळालेच पाहिजे. तुम्हाला सांगू का, 15 जरी मार्क नसतील मिळाले या मुलांना, पण ऍटलीस्ट यांच्या अभ्यासामुळे ते 5 ते 7 मार्क तर नक्कीच मिळवतील. म्हणजे एक लक्षात येते कॉम्पिटिशन वाढली आहे. मुलं रेडी सध्याच्या कंडिशनला आहेत. मुलं नुसते टेक्निकल करत नाहीयेत. मुलं करतायत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा. ओके. सो मी हे तुम्हाला एक चेक पॉइंट म्हणजे तुम्हाला आजच्या घडीला डायरेक्शन वळणार आहेत सगळ्या मुलांची बरं. मी तुम्हाला याच्यासाठी आज व्हिडिओ तयार करून सांगितला, की जिथे सगळे चाललेत ना तिथे आपल्याला जायचं नाही. गेटचा फॉर्म जरूर भरा, एस-एस-सीचा फॉर्म जरूर भरा, पण फोकस एकाच ठिकाणी ठेवा. तुम्हाला गेट करायचंय ना, गेटच करा. एस-एस-सी करायचंय, एस-एस-सीच करा. एम-पी-एस-सी मेन्स करायचंय, तर प्रीची तुमची तेवढी लेव्हल पाहिजे, की तुम्ही प्री 1 महिन्यात पूर्ण नीट करू शकता. अन्यथा आजपासनं एम-पी-एस-सी प्रीच्या क्वालिटीच्या अभ्यासाला लागा. क्वालिटी म्हणलं, क्वांटिटी नाही. क्वांटिटी म्हणजे चला मेकॅनिक झालाय माझा, अजून बेसिक सिव्हिल झालाय, अजून 4 सब्जेक्ट झालेत. झालेत म्हणून उपयोग नाही. उलटे-पालटे एक्झाम्पल आले, तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. सो दिस इज द चेक पॉइंट फ्रॉम माय साइड, की तुम्हाला मला आपल्या सिव्हिल टेक मधल्या मुलांना प्रत्येक जण जो ज्या दिशेने जाईल त्या दिशेने न जाता आपल्याला ही दिशा मला सोयीस्कर वाटते, जे मी तुम्हाला सांगितलं, की आपल्याला एम-पी-एस-सी प्री कडे नीट फोकस करायचंय. आपल्याला गेट द्यायचीच आहे. आपल्याला एस-एस-सी द्यायची आहे. बट दॅट इज साइड बाय साइड. हे माझ्या लक्षात एक वाक्य डोक्यात फिक्स ठेवा. मी देऊ नका, अभ्यास करू नका त्याचा मुळीच म्हणलेलं नाही. अभ्यास नक्की करा. इव्हन गेट 2021 चा अभ्यास तुम्ही करायला गेले तर मॅथ्स जवळपास सेमच आहे. मॅट्रायसिस तिथेही आहे, आपल्या प्रीला पण आहे. सो आपल्याला गेट एक्झाम पण द्यायची, आपल्याला एस-एस-सी पण द्यायची, आपल्याला झेडपी पण द्यायची, आपल्याला एम-पी-एस-सी मेन्स पण अभ्यास करायचा आहे. पण दीज आर ऑल साइड बाय साइड ऍक्टिव्हिटी. साइडला ठेवून ऍक्टिव्हिटी करायच्या. प्रीचा फोकस मुळीच कमी होऊ द्यायचा नाही. जर तुम्ही असं केलं तर येणाऱ्या काळामध्ये 4,000 विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सिव्हिल टेकची मुलं 100% असतील. नाही केलं तर 100% चा आकडा कमी होईल. सो दिस इज ऑल अबाउट माय साइड आणि माझं कॅल्क्युलेशन. बाकी तुमचं पर्सनल मत नेहमीच उपयुक्त असतं स्वतःसाठी. सो थँक यू अँड बाय बाय.